रडायला लागल्या बा भाई, सगळेच आता रडायला ना. आता मी पण रडतो मग. आता काय आलं रडायला? काय बोलता तुम्ही? माझ्या मुलांनी खूप कमाई करून दाखवली. बाई बोट पकडला, बाई बोट पकडला. सगळे इकडे रडायला लागले. लवकर ये, लवकर ये तू. घरात न्या. किचन कसं वाटलंय? खूप छान. पहिली रेसिपी कोणती बनवणार आहे? पहिले आता काहीतरी गोड बनवायचं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण भाई माझा जिगरी मित्र आहे धीरज, त्याच्या घरी चाललेलो आहे. कारण की त्याच्या घरी आहे सत्यनारायणची पूजा आणि त्याने घर वगैरे बनवलं आहे. तर मग बघू की हा ब्लॉग कसा होतोय. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर जसं की माझा मित्र आहे USA ला, तर त्याला मी ना, तो मला पूर्ण दाखवतोय रस्ता की कुठे कसं जायचंय. तर त्याने हा नाला बघितला, तो आहे ना ऍड्रेस वगैरे मला सांगतोय की कसं काय कुठे जायचं. तर तो मला बोलला की आमच्या ना लोकमान्य टिळकच्या इकडे हे आहे, नगर आहे आणि त्याच्या बाजूलाच नाला लागणार आहे. तर तो नाला बघून एवढा खुश झाला ना भाई, म्हणजे भाई इकडे ब्रिज वगैरे बनवलाय. तर मी त्याला म्हटलं भाई इकडे आता नाला आलाय. तर तो एवढा खुश झाला ना भाई USA वरून बघताय ना. तर त्याच्यासाठी हा नाला भाई, हे भाई बघून घ्या हा नाला. आणि आहे त्याचं लोकमान्य टिळक नगर. तर त्याला आपण पूर्ण दाखवू त्याची चाकी नाका कसं डेव्हलप झालंय. आता इकडून मला माहिती नाही कुठे जायचंय, तर त्याला परत फोन करून मी विचारतो की कुठे कसं जायचं, कसं काय जायचंय. ओके, इकडून पुढे तो मला बोललाय जायला, तर मग तिकडे जाऊया, बघूया. भाई लोकमान्य टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भाई फुल सपोर्ट. आणि इथून आता आपण त्याला फोन करू परत. ही आहे आपला मसल स्ट्रीट. इथे आपला धीरज जिम साठी यायचं आणि त्याने मला सांगितलं भाई पुढे मला अन्न वगैरे भेटला, त्याचे मित्र वगैरे. तर हा ब्लॉग पूर्ण डेडिकेटेड असणार आहे धीरज साठी, कारण की त्याने हा ब्लॉग USA वरून बघितला पाहिजे भाई. ह्याच्यातला व्ह्यू येऊ नाही नको येऊ, हा भाई डेडिकेटेड आहे धीरज साठी, माझ्या मित्रासाठी भाई. आता इकडे कुठेतरी पोहोचलो आहे, हायकॉम इंडिया. तो बोला इकडेच कुठेतरी आहे आणि तो अजून पण माझ्याबरोबर व्हिडिओ कॉलवरती होता. मग मी डिलीट केला तो, म्हणजे कट केला आणि मग आता परत कॅप्चर करायला घेतला. कारण आता बघूया इथे पुढे जाऊन कुठेतरी आहे गुलशन हॉटेल रेस्टॉरंट आहे, त्याच्या बाजूलाच आहे तो बोलला. तर बघूया आता कसं काय होणार आहे. बाई काय बघा कसा निघतोय माझा. कुठे येतोय? चल 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 दाखव मला घर. चिल्लर पिल्लर आपल्याला घ्यायला आलेली आहे. कोणतं कोणतं घर आहे हे वालं? दोन्ही? कोणतं दोन्ही? धीरजचं घर आहे आपलं. सही आहे. हा हॉल आहे पूर्ण धीरज. सही आहे. सही आहे भाई. पैसा. काय बोलायचंय तुम्हाला धीरज साठी? साठी बोला लवकर म्हणा इथे ये आणि राहा. धीरज तुझ्या बायकोसाठी केलंय भाई आपण. ओके, हे घर, हे आपलं किचन वगैरे सही आहे. आणि हे वॉशरूम आहे. लावून घेतलं त्यांनी. सही बनवलाय. धीरजची चॉईस म्हणजे भाई धीरजची चॉईस आहे. हो फ्लॅट सारखंच आहे पूर्ण. सही बनवलाय. सही आहे. क्रेझी घर बनवले धीरज. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. हॉल पण भारी आहे. सगळ्यात भारी देवघर वाटलं महाराजांचं. मला सगळं सांगतात कुठे काय 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 केलंय. सही केलंय धीरज भाई, प्राऊड ऑफ यू भाई. सही केलंय. आता फक्त एकच आहे की तू घरात ये लवकर. हा काय हवंय काका? संपला आपला संपला विषय. भाई एकदम भारी केलंय. व्हिडिओ मध्ये तुला असं हे नाही होणार, पण समोर आल्यानंतर क्रेझी केलं. प्राऊड ऑफ यू काका. पूर्ण सगळं दाखवून कुठे काय 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 केलंय. महाराजांचा फोटो पण एकदम भारी आहे.
आता फक्त आपला स्वामींचा फोटो लावायचा आहे तुला. हा. मामासाठी काय बोलायचंय? बोल बोल. मामा लवकर ये घरी. मला लवकर या घरी. बोल 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 बोल. लवकर बोलत होता, एवढं बोलत होता. काय पाहिजे मामाजवळून? बंदूक बोल बोल लवकर बघ मामा. हा तिकडे बोल तिकडे बोल. इकडे 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 बोल मामासाठी. बोल काय पाहिजे तुला? इकडे 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 हा. इकडे बघ. बोल काय पाहिजे तुला मामासाठी? काय पाहिजे तुला? हा सांग इथे ना. बोल. बोल मामा मला चॉकलेट घेऊन या. बोल बोल बोल. तू बोल मामाला. ए मामा त्यासाठी चॉकलेट घेऊन ये. बोल बोल मामा तूच ये, चॉकलेट नको मला, तूच ये आता. हा तू. मम्मी पाहिजे. बोल बोल, बोल, बोल. पप्पा ऑलरेडी बोलेत 5 ते 6 पोरींचे फोटो आणून ठेवलेत. इकडे आल्यानंतर पहिला ते शुभमंगल आपल्याला करायचंय भाई. काका बोला. बोल बोल मामी हवी आहे, चॉकलेट नको मला, मला मामी हवी. बोल 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 मला पाहिजे मला. मामी पाहिजे. इथे घोडा चॉकलेट पण नकोय, मामी पण नकोय, मामा हवाय त्याला. अरे धीरज भारी केलंय, घर भारी केलंय बाई. एक दिवस मी येणार तू आल्यानंतर. पप्पांना आपण गावी पाठवू. आजी नाही. चांगलं घरी केलंय बाई, चांगलं घरी केलंय. आवडलं आवडलं. कसं वाटतंय? बरं वाटतंय. काय बोलायचं धीरजसाठी? रडायचं नाही आता आपल्याला. बोला लवकर बोला. लवकर लवकर चाललं इकडे. बस झालं. आणि अजून कसं वाटतंय घर असं एवढं बनवलं? आता एवढं बनवलं पण तोच नाही. तोच नाही. हे बघा काकी आता रडायला आली आहे बाई. बोला आता इकडे आल्यानंतर पहिलं काम काय करायचं त्याला? लग्न. हो, लग्न. आणि हे बघ काका पण इमोशनल झाले ना. काका रडायचं नाही. नाही, नाही. ठीक आहे, एकदम भारी केलंय घर, एकदम भारी. हे बघ मम्मी रडायला लागली आहे. काकी रडायचं ना काकी, येणार आहे तो, येणार आहे, तो येणार आहे तो. येणार आहे, येणार आहे. सगळे इकडे रडायला लागले. लवकर ये, लवकर ये तू. घेऊन जा नाही तर राह. ते बघ त्या. ओ हे बाई बोट पकडलं बाई. बघ पकडला. काय नाव आहे हिचं? तिचं प्रज्ञा. प्रज्ञा. ए प्रज्ञा. ए, 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 ए. ते बघ बघ बघ. मामा 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 मामा. भारी आहे. नाही लक्ष तिचं वेगळीकडे. अय्या आता बघते. मामा बघ मामा मामा. बोट पकडूनच ठेवला तिने. हे प्रज्ञा. प्रज्ञा. प्रज्ञा बघ प्रज्ञा. मामा 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 ये मामा मामा आपला. बघा त्यांच्याकडे बघा. ए प्रज्ञा बघ. प्रज्ञा. ए बघ. काय झालं बाळा? लाडू. असली असली बोलायचं धीरज साठी 2 शब्द तुमचे. लवकर रिटर्न. आणि अजून बस एवढंच. सगळे तेच बोलतात की लवकर रिटर्न घरी ये. भाऊजी कुठे आहेत? नाही बोलायचं धीरज साठी. बोला लवकर परत ये. आता दुसरं काहीतरी ऐकायचं मला. धीरजला पण आता वेगळं काहीतरी ऐकायचं, तो लवकरच येणार आहे. घरासाठी काय बोलायचं? घर एकदम छान बांधलं. धीरज तू गेला पण खूप कमाई केली. आई वडिलांची सेवा केली. आणि काय 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 घे. तुम्हाला काय बोलायचं बोला. बिंदास तो धीरजच बघणार का? लवकर ये परत. लवकर आम्ही वाट पाहतो. त्याच्या व्यतिरिक्त कसं वाटलं? एकदम मस्त. किचन कसं वाटलंय? खूप छान. पहिली रेसिपी कोणती बनवणार आहे? पहिले आता काहीतरी गोड बनवायचं. गोड गोड. गोड बनवायचं. मग मी कधी येऊ जेवायला? केव्हा येऊ वाटेल तेव्हा ये. साथी आहे का? किचन वगैरे एकदम भारी गेले बाई. काय बोलता तुम्ही?
माझ्या मुलांनी खूप कमाई करून दाखवली हं. दिसतंय ते भारी ते सगळे डायरेक्शन देतात कुठे काय फोटो काढायचे. चला चला मावशी चला. ठीक आहे टाइम घ्या टाइम घेत आहे. आता सगळ्यांकडून आपण एक एक काहीतरी ऐकणार आहोत धीरज साठी. बोला पहिला काकी तुम्ही रडायचं नाही. बोला. धीरजना लवकर यायचं, लग्न करायचं आहे, सून आणायची. सून आणायचे. तुम्हाला काय हवं धीरज कडून लवकर? सून नाही, सूनच्या व्यतिरिक्त आता. बाप्पांना धीरजले अशाच कमाई केली पाहिजे धीरजने. ओके तुम्ही आता धीरजने खूप कमवले त्याच्या व्यतिरिक्त. बोला. मावशी इमोशनल झालेली आहे. मावशी तोपर्यंत तुम्ही विचार करा आपण दीदीकडे जाऊ. लहानपणापासून हट्टी होता, अजून पण हट्टी आणि सगळी हौस पूर्ण करतोय. आणि रक्षाबंधनला येणार नाहीयेस पण रक्षाबंधनसाठी लवकर गिफ्ट पाठव. नाही असं काय ना, रक्षाबंधनला मी लाखी पाठवून देणार आहे तुला. नाही रक्षाबंधनला तूच ये बोल. आता तर येऊ शकत नाही ना. नाही तो बोललाय ना की पूजेला येणार आहे. पूजेला तर आला नाही. नाही. मात्र रक्षाबंधनला तरी ऍटलीस्ट. हो रक्षाबंधनला लवकर ये. आणि चांगलं गिफ्ट. बोला तुमचा नंबर आहे अजून. विसरलो नाही. तू अमेरिकेमध्ये गेला पण आम्हाला खूप खूप फोन करतो त्याच्यामुळे धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हा बोला. केक अमेरिकेवरून नाही इकडून भेटणार. दुसरं काय बोल. दुसरं काय बोल. माझ्या बर्थडेला बोल, मामी हवी मामी हवी. मला मामी मामी हवी. आणा लवकर लवकर. मग बोल ना. मामी घेऊन ये. मला मामी घेऊन ये. मुंबईची बोल गावातली बोल आपल्या अमेरिकेची नाही. हा. काका ऑलरेडी बोललेत. हा. हा. आणि ही तुझी भाची बाई. तिकडे बघ बाय कर. आता विचार करायला लागलेत की काय बोलायचंय नक्की. बोला. बोला लवकर आता. लग्नाचं पण व्यतिरिक्त सगळे बोले लग्नावर सुनीला लग्न. आणायचं तर त्याचं सोडून ना. सगळं सोडून. अरे नाही तुम्ही काय चांगले बोलते म्हणजे कसं धीरज तू लांब गेल्यामुळे आम्हाला आठवण येते. धीरज तू लवकर ये. हे आज एवढा मोठा कार्यक्रम तरी आम्हाला तुझ्याशिवाय बरं वाटत नाही. अरे आजी आणि अजून अजून काय आता काय सांगू. बोला काय पण. जेवढं आहे तेवढं कमीच आहे त्याच्यासाठी बोल. समू नको तिला मार. हा? रोज मी ओव्या गाते हिच्या साठी ना तेव्हा रोज एक तरी गाणं म्हणते धीरज साठी. एवढी रडायला लागल्या बाई. सगळेच आता रडायला ना. आता मी पण रडतो मग. आता काय आलं रडायला. आता रडायला काय आलं. काय नाही बाबा आठवण आली. आज एवढा मोठा रडायचं नाही आता आपल्याला. कार्यक्रम दिसतंय ना रे. हो ते तर आहे. बघ सगळे रडायला लागले. त्याला मंगला त्यानेच बांधलं. मी काय बोलतोय इथे सगळे रडतात फक्त ताई रडत नाही. का ताई. म्हणजे तू USA लाच राहा. काय नाही. चला चला बस झालं आता रडणं वेडणं. आता तो येणार आहे लवकर हा, गणपती. चला. गणपतीत येणार आहे. हो अरे हे बोलायचं नव्हतं मला सॉरी. मंडळी याचप्रमाणे भाई पूजा वगैरे अटेंड केली. मम्मीला भेटलो, त्या पप्पांना भेटलो, मावशींना भेटलो, आत्याला भेटलो, दीदीला भेटलो बाई. आणि सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच होतं की धीरज आता ये परत. ठीक आहे धीरज भारी वाटलं फॅमिलीला भेटून. लवकरात लवकर या मुंबईला, इंडियाला या, फॅमिलीला भेटा. कारण की भाई आफ्टर ऑल आपण फॅमिलीसाठीच करतोय. आणि हो तुझी पण तशी सिच्युएशन आहे की तुला इंडियाला यायला भेटत नाहीये. पण माझं पण म्हणणं हे की लवकर लवकर ट्राय कर इंडियाला यायनं. कारण की भाई तुझी फॅमिली खूप बेस्ट आहे. कारण की सगळी तुझी एवढी आठवण काढतायत ना भाई. इज्जत आहे भाई. फुल इज्जत, फुल रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट भाई. तर मग लवकर लवकर ये इंडियाला. हेच सगळ्यांचं आहे. आणि भाई लग्न करायचं तुला भाई तेरे को शादी करना है साल. कारण की पप्पा डायरेक्ट मला बोलतात की भाई 5 ते 6 त्यांनी पोरींना शोधून ठेवले तुझ्यासाठी आणि ते तुला करावं लागणार आहे. मग जसं तू इंडियाला आलास तुला लग्न करायचं आहे बाई. आणि बाई आपल्याला शेगावला तू मला घेऊन जाणार आहे. तुझं गाव दाखवणार आहेस बाई. आणि बाई खरं सगळ्यांना खूप 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 प्रेम. आणि लवकर लवकर ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडला कारण की हा ब्लॉग मी तुलाच डेडिकेट करतोय पूर्ण. ह्याला व्ह्यूज येऊ नाही येऊ तो दुसरा लुकआउट आहे. बट हा भाई तुझ्या मेमरीसाठी आहे. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि हो हाईप करायला विसरू नका. चला तर भेटू असंच नवीन ब्लॉगमध्ये.